राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे। महाविकास आघाडी आणि महायुती असा सामना रंगतोय। रायगड जिल्ह्यामध्ये 7 महायुतीच्या जागा आहेत आणि महाविकास आघाडी देखील त्यांना टक्कर देण्यासाठी सज्ज झाले। महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेला अलिबाग मुरुड मतदारसंघ नेहमीच चर्चेत राहिला आहे। महेंद्र दळवी हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं निकटवर्तीय म्हणून त्यांची विशेष आणि ठळक ओळख आहे। कोणत्या प्रकारची विकास कामं मतदारसंघामध्ये केलीत, जनतेचा कौल आता सध्या निवडणुकीमध्ये कुणाला मिळेल हे आपण थेट मॅक्स महाराष्ट्रावर त्यांच्याशी जाणून घेतोय। दळवी साहेब, मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। पायाला भिंगरी लावून मतदारसंघामध्ये फिरताय, रात्रंदिवस कशाचीही तमा बाळगत नाहीत। आपण आता देखील बघताय की आता तुम्ही देखील आता या ठिकाणी आल्यानंतर कार्यकर्त्यांचा गराडा देखील मोठ्या प्रमाणावर तुमच्या भोवती असतो। कसा प्रतिसाद आहे मतदारसंघामध्ये? ही निवडणूक कशी लढाई होणार आहे? नाही, मतदारसंघामध्ये खूप छान प्रतिसाद निश्चित आहे। कारण गेले कित्येक वर्षातलं माझं काम हे माझ्या शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचवण्यासाठी समस्त माझ्या महायुतीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी अतिशय मेहनतीने काम करताना आपण बघतो आहे। आणि त्यामुळे माझी लढाई माझ्याशीच आहे असं माझं व्यक्तिमत निश्चित आहे। पण शेवटी ही प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेला सामोरं जात असताना प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या माध्यमातून आपण सगळं राजकीय आकलन करत असतो। आणि म्हणून ही निवडणूक अतिशय सोपी आहे आणि कुठे महाराष्ट्र लक्ष नाही, माझ्या लक्ष असं मला वाटतं। कारण एकंदर केलेला विकास हा जनतेला भावलेला आहे। आणि म्हणून महाराष्ट्राचे जे आदरणीय मुख्यमंत्री शिंदेसाहेबांच्या कृपा आशीर्वादाने खऱ्या अर्थाने माझ्या मतदारसंघामध्ये जी काय विकास कामं झाली ती खऱ्या अर्थाने दिशादर्शक असं मी निश्चित सांगेल। गेले 40 वर्षाचा बॅकलॉग भरून काढण्याचं मी प्रामाणिकपणे काम केलं आहे। त्यापैकी अनेक मोठे मोठे प्रकल्प होते, विशेषतः रेवस रेड्डी रस्ता आहे, म्हणजे रेवस करंजा पूल असेल, रेवदंडा साळव पूल असेल किंवा तुरमाडी आगरदंडा पूल असेल, हे माझ्या मतदारसंघातले 3 मोठे ब्रिजेस म्हणजे पूल आहेत। जो तळ कोकणाला जाणारा हा मार्ग आहे, चौथा मार्ग आहे आणि त्याचा फायदा निश्चित पडण्याच्या माध्यमातून आम्हाला होईल। खरं तर हे काम कित्येक वर्ष अगोदर होणं काळाची गरज होतं, पण आता ते माझ्या नशिबी आलं आणि मला आनंद आहे की कोकणाचे भाग्यविधाते बॅरिस्टर अंतुले साहेबांचे स्वप्न होतं की तळ कोकणाला जाणारा चौथा मार्ग हा कोस्टल मार्ग असला पाहिजे। म्हणून खऱ्या अर्थाने या सरकारच्या माध्यमातून त्याला अनुमती मिळाली, ते टेंडर झालं, कामाला सुरुवात होते। आणि त्याचा सगळ्यात जास्त आनंद आहे आणि फायदा असा आहे की येणाऱ्या पर्यटनाच्या बाबतीमध्ये विशेषतः माझ्या पर्यटन व्यवसाय करणाऱ्या लोकांना आपल्याला त्याचा व्यवसाय निर्मितीच्या बाबतीमध्ये निश्चित फायदा होईल, पर्यटन वाढतील। आणि त्या अनुषंगाने अतिशय असणारे रस्ते हे मी सुसज्ज रस्ते केलेले आहेत, पाण्याची व्यवस्था केलेली आहे, समुद्राची सुशोभीकरण केलेलं आहे। आणि या सगळ्या गोष्टी बघत असताना मला असं वाटतं, विशेषतः मी मुख्यालयातला आमदार असल्याकारणाने गेले कित्येक वर्ष लोकांसमोरचा जो प्रश्न आरोग्याचा होता तो आपला सिव्हिल हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये, सरकारी हॉस्पिटल, त्याला देखील आपण 425 कोटी रुपये आज निधी आणला आहे आणि 150 कोटीहून अधिकचा टेंडर निघाले। हा सगळ्यात मनाला एक छान आनंद देणारी ही गोष्ट निश्चित आहे। कारण माझ्या पूर्ण जिल्ह्यातनं सर्वसामान्य गरीब माझा पेशंट रुग्ण या ठिकाणी येत असतो आणि आमच्यासारख्याला सेवा करण्याची संधी मिळते। ते हॉस्पिटल अद्ययावत असलं पाहिजे आणि म्हणून विशेषतः सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्याला विशेष बाब निधी मी प्राप्त करून दिला आहे। जिल्हा परिषद मुख्य इमारत अतिशय धोकेदायक होती, आज आपण बघितलं तर विखुरलेल्या ऑफिसेस आहेत, त्याला देखील आपण 86 कोटी रुपयाचा निधी आणला आहे, त्याचंही टेंडर झालेलं आहे। अशी अनेक विधेयक कामं आहेत की जी लोकांमध्ये भावणारी आहेत। आणि 19ला मला आमदार करत असताना जे लोकांनी स्वप्न बघितलं होतं की महेंद्रच्या रूपाने आमदार देत असताना आमची प्रामाणिक सेवा करेन, तर ते प्रामाणिक सेवा करण्याचा मी प्रयत्न निश्चित केलेला आहे आणि लोकांना भावलेला आहे। आणि मग अतिशय सुंदररित्या वातावरण माझ्या मतदारसंघात निर्माण झालेलं आहे। आणि एकंदर जसं बोललात आपण पायाला भिंगरी लावून फिरत आहे, 7-8 दिवसाची आता हे आहे, जेवढ्या गाठीपेटी मला घेता येतील तेवढ्या निश्चित घेतो। आणि जो काय प्रयोग महाआघाडीच्या बाबतीमध्ये घडला माझ्या मतदारसंघात तो त्यांच्या दृष्टीने दिशाहीन असं मी निश्चित सांगेल। कारण पूर्वीचेच प्रतिस्पर्धी शेका पक्ष आणि काँग्रेस यांची लढाई असायची आणि जयंत पाटील त्या काँग्रेस भवनची पायरी जेव्हा चढला त्याच वेळेला खऱ्या अर्थाने माझ्या मतदारसंघातलं गणित उलटफेर झाला असं मी निश्चित सांगेल। कारण त्यांच्या अजूनही काँग्रेसच्या जखमा आजही ताज्या आहेत आणि त्या जखमेवरती मीठ चोळण्याचं काम जयंत पाटलांनी त्यांच्या पायऱ्या चढून त्या सभागृहातून केलं। त्याच्यामुळे दर पिढी ज्यांनी हालअपेक्षा सहन केलेली आहे ती लोकं माझ्याबरोबर निश्चित येतील। आणि खरं तर उभाटा गटाचे उमेदवार सुरेंद्र म्हात्रे यांनी फॉर्म ठेवणं गरजेचं होतं। कारण मी जेव्हा 2 वेळा लढलो तेव्हा सुरेंद्र म्हात्रेच सांगायचे की मला उमेदवार लढायची आहे, आता त्याला मिळालं होतं उमेदवारी, तर त्यांनी लढणं गरजेचं होतं। कदाचित त्यांनी या निवडणुकीत माघार घेतली, मला माहीत नाही मध्ये काय प्रकार घडला गेला तो, पण असं होऊ नये कारण जनतेची भावना होती आणि म्हणून पूर्ण जनता ही माझ्या पाठी आहे आणि म्हणून माझी लढाई माझ्याशीच आहे।
महायुतीचे जे त्या ठिकाणी उमेदवार आता सध्या महायुतीमध्ये उमेदवार आपण त्यांना म्हणता येणार नाही, भाजपमध्ये होते, भाजपचे पदाधिकारी होते, माजी सभापती म्हणून कित्येक वर्ष त्यांनी जिल्हा परिषदेमध्ये काम त्या ठिकाणी केलेलं आहे. छोटमशेठ भोईर, दिलीप भोईर हे आता सध्या महायुतीतून अपक्ष उमेदवार म्हणून आता त्या ठिकाणी आहेत. सध्या त्यांचं निलंबन जरी खासदार धैर्यशील पाटील यांनी केलं असेल, सतीश धारप यांनी निलंबन केलं असेल, तरी देखील ही मतांची आकडेवारी आणि गोळाबेरीज मोडण्यासाठी किंवा त्याचे सर्व गणितं बिघडवण्यासाठी त्यांचा हा अपक्ष उमेदवारीचा जो काही पॅटर्न आहे तो कशा पद्धतीनं तुम्हाला मारक ठरेल? फायदेबल ठरेल, मारक ठरणार नाही आहे. कारण शेवटी राजकारण हे आकड्याचं गणित आहे. आणि आपण बघितलं असाल की मी जेव्हा 2019ला विधानसभा लढलो तेव्हा हेच महाशिष्यका पक्षाचे नेते होते. त्यांची प्रगल्भ कारकीर्द आहे. सभापती म्हणून समाजकार्य म्हणून गेले 10 वर्ष त्यांनी काम केलं आहे. त्याची किती जनतेची सेवा केली हे त्यांना 23 तारखेला समजेल. आता स्वप्न तर सगळ्यांना पडतात. त्यामुळे मला काय फरक पडेल असं वाटत नाही आहे. आज ते BJPमध्ये आत्ता कार्यरत होते आणि BJPची वेगळी संस्कृती आहे. त्यांचा आदेश सर्वसामान्य कार्यकर्ता पाळतो. पण आपण बघितलं की लोकसभेला ज्या पद्धतीने त्यांच्या वरिष्ठ नेत्यांचा आदेश पाळून तटकरे साहेबांना योगदान दिलं, तेच योगदान माझ्या रूपाने निश्चित देतील माझी खात्री आहे. आत्ताच मी त्यांची एक छोटीखानी सभा इकडून आलो होती. धैर्यशील दादा देखील खासदार महोदय होते, वरिष्ठ पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. तो पक्ष आदेशावर चालणार आहे. जो आदेश वरिष्ठ देतात ते खालचा कार्यकर्ता पाळतो. आता 23 तारखेची वाट बघायला लागेल की त्याच्यामध्ये किती फारकत झाली. पण असं वाटत नाही आहे की गेले कित्येक वर्ष ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता घडताना मी बघितलेला आहे. त्यामुळे ती गडणझडण आपण डोळ्यासमोर ठेवत असताना कार्यकर्ता त्याच्याकडे इंटॅक्ट आहे. तो तिथेच थांबलेला आहे, तो कुठेही गेलेला नाही आहे. एवढंच आहे की त्यांना ते आशावादी होते की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांना तिकीट मिळेल. पण शेवटी महायुती धर्म आहे, हा प्रत्येकाने पाळावा लागतो. असे अनेक दिवाळी बघणारे लोक आहेत. त्यांना असं वाटतं की आम्हाला आत्ताच सगळं बोलायला पाहिजे, करायला पाहिजे. पण लोक त्यांची वाट बघतात. कारण गेले 10 वर्ष त्यांनी सभापतीपद भूषवलं. भाषण करून होत नाही आहे, त्यांच्या कर्तृत्वात सिद्ध यायला लागतात. त्याचं व्हिजन म्हणून परवा मी बघितलं. त्यांना सिस्टीम बदलायची आहे. आता सिस्टीम हा शब्द मला कळेना. आता ते भारतीय जनता पार्टीचे नेते होते, तर भारतीय जनता पार्टी सिस्टीम बदलण्यासाठी त्यांचे वरिष्ठ नेते आहेत. हा कुठे बदलणार? तर असं काय चालत नाही. अशा पद्धतीचं वक्तव्य करून आपली स्वतःहून आपली टिंगलटावली करणं हे काय ठीक नाही आहे. खरं ठरलं की फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेमध्ये जेव्हा त्यांनी सभा घेतली आणि त्या सभेमध्ये जे त्यांनी वक्तव्य केलं, सर्वसामान्य कुठलाही मतदार त्या वक्तव्याकडे बघत असताना त्यांना मत देणार नाही आहे. ही आपली संस्कृती नाही आहे, आपली परिभाषा नाही आहे. अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघ हा विचारवंतांचा आहे, म्हणजे चांगल्या लोकांचा आहे. कारण अशा लोकांना लोक सारा देणार नाही आहेत. कारण आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं आहे. आणि माझं काम लोकांपर्यंत पोचलं आहे. त्याच्यामुळे लोक माझ्याबरोबर निश्चित राहतील आणि माझ्या विजयामध्ये सहभाग देतील. 2019ला आपली लढत जी आहे ती पंडित पाटील यांच्याबरोबर झाली होती. शेकापची ताकद आणि त्या पद्धतीनं बालेकिल्ला म्हणून ओळख होती. आपण ती जी ओळख आहे ती पुसून काढण्याचा प्रयत्न या त्या ठिकाणी आपण ती निवडणूक जिंकून केलेला आहे. कशा पद्धतीनं आता स्वतः जयंत पाटील जे आहेत ते मैदानामध्ये उतरलेले आहेत आणि संपूर्णतः गणितं त्या ठिकाणी राजकीय गणितं किंवा जुळवाजुळव आणि रणनीती आणि व्यूहरचना आखत आहेत. कशा पद्धतीनं आपली कोंडी केली जाते. सुरेंद्र म्हात्रेंनी उमेदवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे जे उमेदवार होते त्यांनी ती माघार घेतलेली आहे. काँग्रेसने देखील माघार घेतलेली आहे. चित्रलेखा पाटील यांच्या रूपानं त्या आता सध्या आपली थेट लढत या ठिकाणी होते. काय सांगाल, महाविकास आघाडीला पराभूत करता येईल? खरं शेका पक्षाचा बुरुजच ढासळला आहे आणि त्यांच्या घरातलं आभाळ फाटलं, ते काही शिवता येणार नाही आहे. आता हे सगळं आपण बघत असताना जयंत पाटील ज्या पद्धतीने नेतृत्व करून आत्तापर्यंत प्रवास केला तो दिशाही नाही. खरं तर पुण्याही आहे त्यांची, की पूर्वजांनी त्यांच्या खऱ्याने खूप अपार कष्ट करून हा पक्ष तयार केलेला आहे. सर्वसामान्य गरिबांचा पक्ष म्हणून गणला जायचा, पण आता तो श्रीमंतांचा पक्ष गणला जातो. त्यामुळे जयंत पाटील आता उद्योगपती आहेत असे ते त्यांच्या भाषणात सांगतात. आता उद्योगपतींचा पक्ष झाला म्हणून खालचे सगळे गरीब शेतकरी सगळे बाजूला गेले आणि ते माझ्याजवळ आले आणि म्हणून माझा 2019ला विजय झाला. आत्ता जसं त्यांनी वातावरण निर्माण केलं आहे नवीन चेहरा बघून, तिथे स्वीकारणारे लोक नाही आहेत. पंडित पाटील हे माजी आमदार होते. मागच्या वेळी जर त्यांना पराभूत केला असलं तर ते माजी आमदार होते. त्यांचंही काम समाजामध्ये किंवा पक्षामध्ये खूप छान होतं. त्यांची आज त्यांच्याशी फारकत आहे. आता त्यांची जर त्यांची फारकत असेल, घरामध्ये जर 2 भाग असतील तर मग कसं जुळून येणार? म्हणून मी आभाळ फाटला शब्द असाच वापरला. एक संघ असणारा पक्ष जेव्हा दुभागतो तेव्हा आभाळ फाटला म्हणून आपल्या भाषेमध्ये बोलतो.
ते का आम्हाला एकत्र फाडलेलं एकत्र करता येत नाही आहे. त्याच्यामुळे त्यांची जी आत्ता धारा आहे ती पूर्वीच्या शेका पक्षापेक्षा भिन्न असल्याकारणाने त्यांचा सर्वसामान्य कार्यकर्ता त्याच्यापासून दुरावलेला आहे. आणि मग त्यांच्याच घरातले त्यांचेच बंधू असतील, त्यांचेच भाचे असतील, हे त्यांच्यापासून फारकत घेऊन बाजूला आहेत. त्याचाही फायदा मला होणार. मगाशी आपण प्रश्न विचारला, सुरेंद्र म्हात्रेंनी उमेदवारी पाठी घेतली, खरं तर ते आश्चर्य आहे. आणि म्हणून मगाशी सांगितलं जयंत पाटलांचे सगळीच गणित चुकले, त्यातलं एक गणित तेव्हा चुकलं. कारण 4 दिवसापूर्वी ते बोलून गेले की पेन किंवा अलिबागमध्ये जी उरली शिवसेना, शिंदेगडाची शिवसेना उभाटा उरलीच नाही आहे, असं वक्तव्य करणं हे शोभनीय नाही आहे. एकेकाळी या शिवसेनेचा आधार धरून त्यांनी अनेक राजकारणामध्ये एक एक स्टेप पुढे टाकलेली आहे. ती अतिशय महत्त्वाची होती. ते विसरले. म्हणजे ज्यांनी खरंच प्रयत्न केले त्यांनी ते विसरले. आणि आज उभाटा शिवसेना नगण्य समजतात, काही बोलतात, हे ठीक नाही आहे. शिवसैनिक हा स्वाभिमानी आहे, तो वेळीच आपली तलवार काढणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही काय चिंता करू नका. उरला प्रश्न काँग्रेसच्या बाबतीमधला. आता काँग्रेसचे नेते उरले किती हा मोठा प्रश्न आहे. एका घरापुरती मर्यादित राहून काँग्रेस पक्ष असं होत नाही. खूप मोठा विचारधारेतला पक्ष आहे. मी देखील काही काळ त्याच्यामध्ये काम केलं. पण आत्ता एकही त्यांना जागा मिळाली नाही आहे. आणि परवा जे काय प्रकार श्रीवर्धनच्या बाबतीमध्ये काँग्रेसच्या एका यांनी फॉर्म भरला आहे, इकडे विड्रॉल झाला आहे, त्याने घेतलेली पत्रपरिषद, जयंत पाटलांनी चढलेल्या काँग्रेस भवनच्या पायऱ्या, हे सगळं जर गणित बघितलं तर दिशाही नाही, उलटफेर करणार आहे. लोक सुज्ञ आहेत. आणि मागच्या निवडणुकीमध्ये ज्या वेळेला शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस जेव्हा अलिबागमध्ये सभा झाली तिथेच मी विजयी झालो. आज जयंत पाटलांनी काँग्रेसची पायरी चढली, माझा तिप्पट विजय साजरा झाला असं मी नक्की सांगेन. त्याच्यामुळे माझी लढाई माझ्याशीच आहे, कुठेही चिंता करायचे कारण नाही आहे. माझे समस्त माहितीचे कार्यकर्ते मैदानामध्ये अतिशय सुंदररित्याने एक सैनिक म्हणून काम करायला बघतो, त्याचा सार्थ अभिमान निश्चित आहे. शिवसेनेचे आपण 3 शिलेदार आहात. भरत गोगावले शिवसेनेचे प्रतोद आहेत, महेंद्र दळवी तुम्ही हा संपूर्ण अलिबाग मुरुड आणि संपूर्ण जिल्हा प्रमुख म्हणून देखील संपूर्ण जिल्हा आपण सांभाळलेला आहे. कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये महेंद्र थोरवे आहेत. महेंद्र थोरवे यांना संपूर्णतः सुपीक जमीन होती राजकीय. मात्र त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर सुधाकर घारे हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आणि सुनील तटकरे यांचे समर्थक त्या ठिकाणी आता अपक्ष म्हणून मैदानात आहेत. महेंद्र थोरवेंना त्रास होतो आहे, सुनील तटकरेंवर ते सातत्यानं हल्लाबोल करतात. त्या सर्व गोष्टींचा रायगडच्या महायुतीमध्ये किंवा सुनील तटकरेंकडून जे काही आपल्याला सहकार्य मिळणार आहे त्याच्यावर काही परिणाम होईल. ज्येष्ठ नेते आहेत सुनील तटकरे, त्यांच्यावर देशाचे नेते म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जातं. काय सांगाल, कशा पद्धतीनं हा पेच आहे आणि तो कसा सुटेल लवकरात लवकर? मग मी सांगितलं की आदरणीय खासदार महोदय तटकरे साहेब महान नेते आहेत, एका पक्षाचे ते प्रांताध्यक्ष आहेत. आणि मला माहीत आहे की त्यांच्याविषयी काय वक्तव्य केलं ते. पण महायुती अतिशय घट्ट आहे आणि महेंद्र थोरवे त्या ठिकाणी चांगल्या फरकाने निवडून येतील. त्यांनी केलेलं उल्लेखनीय गेले 5 वर्षातलं काम आहे, हे लोकांना भावलेलं आहे. अतिशय त्यांनी एक चांगली सृष्टी त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे आणि खूप छान वातावरण आहे. आपसामधलं थोडेसे व्यक्तिवाद असू शकतात, ते बसून निश्चित वरिष्ठ नेते त्याच्यामध्ये निर्णय घेतील असं माझं व्यक्तिमत निश्चित आहे. पण रायगड जिल्ह्यातल्या 7च्या 7 जागा या महायुतीच्या चांगल्या फरकाने निवडून येतील. आणि कुठल्याही मतदारसंघामध्ये कुठल्याही पक्षाचा इफेक्ट होणार, म्हणजे चुकीचा इफेक्ट होणार नाही आहे. आणि कोण असं करणार नाही आहे, कारण प्रत्येकजण आपल्या मैदानामध्ये लढाईला उतरलेला आहे. त्यामुळे असं काय होणार नाही आहे. एखाद्या ठिकाणी अशी घटना घडली तर ते इतर मतदाराचा इफेक्ट होतो का, तर अजिबात नाही आहे. इथलं नातं होतं हे संबंध हे त्या मतदारसंघातल्या प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये अतिशय घट्ट असल्यामुळे इतर मतदारसंघामध्ये काय होतं याचा इफेक्ट दुसरीकडे होत नाही आहे. आणि त्याच्यामुळे वरिष्ठ जर का घडलं असेल तर येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये वरिष्ठ लेवलला ती चर्चा होईल. महायुतीचे 3ही वरिष्ठ प्रमुख नेते आहेत किंवा सहकारी नेते आहेत त्यांचे, ते बसून हा वाद मिळतील. आणि हा काय पहिल्यांदा वाद नाही आहे, असे वाद समोर आले आणि शमले, त्यामुळे हाही वाद शमेल असं मला वाटतं. राज्यामध्ये उद्धव ठाकरे फिरत आहेत, आदित्य ठाकरे फिरत आहेत, संजय राऊतांची सकाळी घणाघाती पत्रकार परिषद होते. शिंदे गटाला टार्गेट केलं जातं, भाजपला टार्गेट केलं जातं आणि गद्दार हा शब्द जास्त रुजवण्याचा प्रयत्न केला जातो. महायुतीने योजना आणल्या, त्या योजनांवर देखील त्या ठिकाणी त्या कशा चुकीच्या आहेत किंवा कशा पद्धतीने नावं बदललेली आहेत अशा आरोप प्रत्यारोप त्या ठिकाणी होतात. उद्धव ठाकरेंकडून गद्दार हा शब्द वारंवार उच्चारला जातो. काय सांगाल? वेदना होतात? नाही, वेदना म्हणता नाही आहे, ते आदरणीय आहेत, त्यामुळे त्यांच्याविषयी मी बोलणं एवढा मी मोठा नक्की नाही आहे. पण योजनांवरती बोलतात त्याचं मला दुःख निश्चित होतं. खरं तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही अतिशय सुंदररित्या शेवटच्या माझ्या माता भगिनीपर्यंत पोचलेली आहे. तिचा इफेक्ट देखील चांगला आहे, किंवा माझ्या
खरं तर सर्वसामान्य महिला ज्यांना मदतीचा हात मुख्यमंत्र्यांनी बहीण म्हणून दिलेला आहे आणि त्यांनी परवा घोषणा केली की याच्यामध्ये आणखी वृद्धी होईल, वाढ होईल, ते येणाऱ्या सरकारच्या माध्यमातून निश्चित आपण हे करणार आहोत. पण संजय राऊत काय बोलतात याला कोण विचार नाही करत. पण उद्धव साहेब कधी गोष्ट बोललं तर लोक निश्चित विचार करतायत. माझी विनंती आहे की अशा पद्धतीच्या योजनांवरती बोलू नये, कारण लोक बघतायत. पण गद्दार ते बोलले तर आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही आहे. याचं कारण असं आहे, त्यांच्या पक्षातनं मी त्यावेळेस निवडून आलो होतो. त्यांचा आदर आजही आहे, उद्या परवा असेल, कारण शेवटी मी नेत्यांचा सन्मान करणारा एक कार्यकर्ता आहे. पण शेवटी त्या परिस्थितीतून आम्ही जेव्हा फारकत घेतली आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब बनले, त्यानंतर जे गतिमान महाराष्ट्र किंवा सरकारच्या माध्यमातून अनेक विकास कामं आपण केलेली बघितलीत, तर ती गद्दारी कशी होऊ शकते, ती खुद्दारी होऊ शकते असं मला वाटतं. त्याच्यामुळे खुद्दारमध्ये मी येतो, गद्दारमध्ये येत नाही आहे. आणि खऱ्या अर्थाने ज्या योजना आहेत त्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवण्याचं काम निश्चित आपल्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. शेवटचा प्रश्न, शरद पवार साहेब या ठिकाणी येत आहेत. शरद पवार ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी देशामध्ये जे विरोधक असतात त्यांच्या मनामध्ये धडकी भरते. कारण शरद पवार काय बोलतील, कसा युटर्न घेतील किंवा कशी खेळी खेळतील याकडं सगळ्यांचं लक्ष असतं, बारीक लक्ष असतं. शरद पवारांची तोप इथं श्रीवर्धनमध्ये धडाडणार आहे, त्याचे पडसाद महाराष्ट्रातल्या राजकारणावर उमटतील. काय वाटतंय, महायुतीच्या उमेदवारांना याचा तडा जाईल, फटका बसेल? लोकसभेला पवारसाहेबांची मिटिंग आपल्या जिल्ह्यामध्ये झाली, आपण बघितली. काय फरक पडला का? ही कोकणातली भूमी ही पवित्र भूमी आहे. त्याच्यामुळे या कोकणातल्या भूमीमध्ये किती मोठे नेते आले आणि गेले तरी काही फरक पडत नाही आहे. हां, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यामध्ये फरक पवारसाहेबांचा होऊ शकतो, पण कोकणातली वेगळी माती आहे. तर या मातीतनं कधी सुगंधच येतो असं मला वाटतं. त्यामुळे इथे आदरणीय तटकरे साहेबांच्या विरोधात जेव्हा लोकसभेला त्यांनी सभा घेतली तर काही इफेक्ट झाला नाही आहे. तटकरे साहेब 80,000 मताधिक्याच्या पुढे निवडून आले, तेव्हा काही इफेक्ट झाला नाही आहे. या कोकणातल्या मातीमध्ये आदरणीय पवारसाहेबांचा इफेक्ट काही होत नाही, हे त्रिवार सत्य आहे, हे उभा महाराष्ट्र जाणतो. एकूणच माझ्यासोबत महेंद्र दळवी होते. आता महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून ते निवडणूक लढवत आहेत. माझ्यासमोर महाविकास आघाडीच्या कोणत्याही नेत्याचं आव्हान नाही असं त्यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांचा दौरा आहे, त्याच्याकडं ते देखील असं सर्वसाधारणपणे बघतात. देशातील किंवा राज्यातील इतर भागामध्ये त्याचा परिणाम होत असेल त्यांच्या दौऱ्याचा, मात्र या ठिकाणी कोणताही परिणाम कोकणच्या भूमीमध्ये होत नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे. दिलीप भोईर हे देखील माझ्यासमोर आव्हान नाहीत, चित्रलेखा पाटील हे माझ्यासमोर आव्हान नाहीत. जनता माझ्या विकास कामांवर खुश आहे आणि जनता पुन्हा एकदा मला आमदार म्हणून विधानसभेमध्ये संधी देईल असा विश्वास महेंद्र दळवी यांनी व्यक्त केला आहे. मॅक्स महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत, रायगड, कोकण.